म्हणजे जिजाऊ, शत्रूचा कर्तन काळ म्हणजे जिजाऊ. त्यांनी स्वराज्याचे 2 छत्रपती घडवले अशी इतिहासातील एकमेव राजमाता म्हणजे जिजाऊ. आज 12 जानेवारी आपल्या सर्वांच्या अखंड प्रेरणास्रोत असलेल्या जिजाऊची जयंती. तुम्हा सर्वांना जिजाऊ जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा. इतिहासात अनेक राजे महाराण्या होऊन गेल्या, परंतु 425 वर्षांनंतरही जिजाऊचा जयघोष होतो तेव्हा आकाश शक्ती संकल्पाचे राहत नाही. त्याला कारणही तसेच आहे. काळानुसार अनेक व्यक्ती येतात, अनेक व्यक्ती जातात, परंतु आपले त्याग, शौर्य आणि आदर्श व्यक्तिमत्वामुळे काही व्यक्ती इतिहासात अजरामर होतात. त्यापैकी एकमेव राजमाता म्हणजे जिजाऊ. जिजाऊचे वडील नकुशराव जाधव सरदार होते. त्यांच्या वयातील इतर मुली जेव्हा सागरपट्टी व्हायच्या तेव्हा जिजाऊ मात्र तलवार चालवण्यात दंग असायच्या. अगदी लहान वयात त्यांनी अनेक युद्ध कौशल्य अंगीकारले. इतर राण्या जेव्हा आपल्या मुलाला साथ मग्न असायच्या तेव्हा आमची माय हे महाराष्ट्र मातीत वाढत चाललेला अन्याय, एकताच्या जातीवादीचे रगतविषयी कसे ठेचायचे याची राजनीती आखत असायची. जिजाऊ ते राजमाता जिजाऊ हा प्रवास वाटेल तितका सोपा नक्कीच नव्हता. त्यामागे जातधर्याची, शौर्याची, त्यागाची आणि पराक्रमाची कहाणी आहे. त्यांना आदर्श राजमाता का म्हणतात हे त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक प्रसंगातून लक्षात येते. अहो विचार करा, संध्याकाळी तुम्हाला घरी यायला जर उशीर झाला तर यायला हुरहूर लागते आणि त्या काळात तर चारही बाजूने तुम्ही सत्ता असताना त्या भावनेने आपला मुलगा स्वराज्याच्या स्वप्नवृत्तीसाठी वाहून नेला. बघा त्याचे व्यक्तिमत्व किती श्रेष्ठ असेल. जिजाऊ जेव्हा राजनीतीची सखोल जाणून घेत होत्या त्यावेळी पती शहाजीराजे हे परिवृद्ध देखील त्या मोहिमेवर असत. तेव्हा जिजाऊने स्वतःचा राज्यकारभार सांभाळला. तिथल्या गोरगरीब जनतेला कशा पद्धतीत छळले जात आहे याची जाणीव शोभांना करून दिली आणि एक आदर्श असा रयतेचा राजा आपल्याला मिळाला तो याच राजमाता जिजाऊमुळे. पण स्त्रीलाही मातेसमान मान देणार असे थोर शिवमावर जिजाऊंचे संस्कार होते. पण आपले दुर्भाग्य की आजकालच्या मुलांना आपल्या शोभांचे, आपल्या अवसानांचे शिकवण लक्षात नाहीये. ते आजकालच्या मुलींना माता भगिनीचा दर्जा देत नाही. त्यांच्यामुळेच मुलींचे घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. अरे मुलांना जरा आपल्या राजांचा इतिहास आठवा. त्यांच्या काळात कधी स्त्री नाचवली गेली नाही, तर प्रत्येक स्त्रीला माता भगिनीचा दर्जा दिला गेला. शाहिस्तेखान जेव्हा आक्रमण करण्यासाठी आला तेव्हा शिवाजी महाराज पन्हाळ गडावर सिद्धीजवळशी लढत होते. तेव्हा जिजाऊ हताश झाले नाही, तर त्यांनी गड किल्ल्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी स्वीकारली. पन्हाळ गडावर शिवाजी महाराज अडकले असताना गड किल्ल्यावरील सर्व कारभार हा त्यांनी सांभाळला. पन्हाळ गडावर शिवराय अडकले असताना त्यांनी इतरांसारखी गयाबाई केली नाही, कोणापुढे हात पसरला नाही, आयुष्यात कधी घाबरलेही नाही. अशा वेळी ते नेत्याच्या पालकांना म्हणतात, काळजी नसावी, मी स्वतः जाऊन ते सिद्धीजवळच्या माझा छाटून आणणार आणि राजाला सोडवणार. अशा वेळी त्यांना आदर्श राजमाता का म्हणतात याची प्रचिती येते. त्यांना राजमाता उभाच नाही म्हणत, त्यांनाच केवळ आपल्या परिवाराची काळजी होती असे नव्हे, तर संपूर्ण प्रजा सुखी राहिली पाहिजे, त्या दिनदुबळ्या प्रजेचं आपण रक्षण केलं पाहिजे अशी त्यांची भूमिका कायम होती. कोंढाणा किल्ला जिंकत असताना तानाजी मालुसरे शहीद झाले आणि अवघ्या काही दिवसानंतरच त्यांचा मुलगा रायबाचे लग्नविधी ठरले. अशा वेळी जिजाऊ स्वतः त्यांच्या घरी गेल्या. एवढेच नव्हे, त्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि लग्नाला जातीने हजर राहिल्या. अफजलखानाच्या वधावेळी त्याला रायगडाच्या पायथ्याशी कसे बोलवायचे याची कल्पना जिजाऊंनी दिली. असे शेकडो प्रसंग आले. कित्येक मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. असे सर्व परिवाराची काळजी त्या मावळ्यांनी घरच्या कर्त्यासारखी केली. पोटचा मुलगा गेला तरी बेहत्तर, परंतु मराठी माणूस आपला स्वाभिमान दावता कामा नये असे थोर विचार जिजाऊंचे होते. हे भाषण झाल्यानंतर टाळ्या नाही वाजवल्या तरी चालतील, परंतु इथून जाताना विचार घेऊन जाता आला पाहिजे, आचरणात आणता आला पाहिजे. हे जिजाऊंना खरी मानवंदना ठरली. मुली काळानुसार किती मॉडर्न होऊ दे, परंतु त्यांचे शिकवण, त्यांचे विचार पुढच्या कित्येक पिढ्यांना मार्गदर्शन करेल यात शंकाच नाही. जिजाऊ तुम्ही होता म्हणून शिवबा घडला, तुम्ही होता म्हणून स्वाभिमान वाढला, तुम्ही होता म्हणून सह्याद्री आशेने पाहू लागला, तुमच्यामुळेच मराठी माणूस उभा राहिला, तुमच्यामुळेच मराठी माणूस उभा राहिला. जय जिजाऊ, जय श्री.